समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। 76 किलोमीटर लांबीचा शेवटचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार। मुख्यमंत्र्यांसोबतच अनेक मंत्री सुद्धा उपस्थित राहतील। वाशी खाडी पुलाच्या बाजूला नवीन मार्गिकेची उभारणी, दोन्ही मार्गांवरती नवीन उड्डाण पुलांची सुद्धा उभारणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज लोकार्पण। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपनं कंबर कसली। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पुढील 2 महिन्यांचा आराखडा तयार। आज नाशिकमध्ये भाजपची उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषद, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहतील। मुंबईमध्ये भाजपच मोठा भाऊ, भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। ज्यांची ताकद जास्त, ज्यांचे आमदार जास्त आणि ज्यांचे नगरसेवक जास्त त्यांनाच मानसन्मान मिळायला हवा, असंही वक्तव्य। सामनाच्या अग्रलेखामधून महायुतीवरती निशाणा। मिंधे मंडळ उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा नाराज होतं आणि आता फडणवीस सरकारमध्ये सुद्धा नाराजी कायम। सत्ता पदाचा लोभ, पैसा, अहंकार हे नाराजीचं मूळ कारण आहे, असं म्हणत सामनामधून हल्लाबोल। आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती। 9 जूनला मुलुंड इथल्या कालिदास सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन। आदित्य ठाकरे संबोधित करतील। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 4 नव्या उपनेत्यांची नियुक्ती। जळगावचे गुलाबराव वाघ, नाशिकचे दत्ता गायकवाड उपनेतेपदी, जालन्याचे सचिन घायाळ, रत्नागिरीचे बाळ माने यांची सुद्धा उपनेतेपदी वर्णी। सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीच्या नंतर दत्ता गायकवाड यांची उपनेतेपदी नियुक्ती। जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुखासह अनेक महत्त्वाची पदं गायकवाड यांनी भूषवली आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप युतीसाठी कोणताही प्रस्ताव नाही। सध्या तरी दुरून डोंगर साजरे।